कॉकरोच हा शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय येतं? घराच्या कोपऱ्यात लपून बसलेलं एक झुरळ, ज्याला पाहताच लोक तोंड वाकडी करतात. पण कल्पना करा, जर हेच कॉकरोच अचानक आंदोलनाचं प्रतीक बनलं तर? जर लाखो तरुणांनी स्वतःलाच अभिमानानं कॉकरोच म्हणायला सुरुवात केली तर? नमस्कार मंडळी, आज आपण बोलणार आहोत सोशल मीडियावर सध्या अक्षरशः धुमाकूळ घालणाऱ्या कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच CJP बद्दल. ही कथा फक्त एका मीम पार्टीची नाही, तर ही स्टोरी आहे त्या तरुणांची जे शिकलेले आहेत, हुशार आहेत, पण सिस्टीम समोर सतत दुर्लक्षित होत आहेत. सगळ्याची सुरुवात झाली एका छोट्या वक्तव्यापासून. दावा असा करण्यात आला की भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी ऑनलाईन क्षेत्रात काम करणाऱ्या काही सुशिक्षित बेरोजगार तरुणांना कॉकरोच आणि परजीवी असे शब्द वापरले. आणि बस, ज्या शब्दाने अपमान व्हायचा होता त्याच शब्दाला या तरुणांनी आंदोलनाचं शस्त्र बनवलं. तुम्ही आम्हाला कॉकरोच म्हणलात ना, ठीक आहे, मग आम्ही कॉकरोचच. आणि जन्म झाला कॉकरोच जनता पार्टी CJPचा. या पक्षाचे संस्थापक आहेत डिजिटल रणनीतिकार अभिजित दिपके. पण खरं सांगायचं तर हा पक्ष एका व्यक्तीचा नाही, तर इंटरनेटवर दिवसरात्र जगणाऱ्या संपूर्ण जेनझी पिढीचा बनला आहे. या पक्षाची नियमावली वाचली की हसूही येतं आणि विचारही करायला भाग पडतं. पक्षाचं ब्रीदवाक्य काय आहे माहिती आहे? धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाही आणि आळशी. हो, अगदी आळशी सुद्धा. आणि सदस्य होण्यासाठीच्या अटी काय? तर दिवसभर ऑनलाईन असणं, भडास काढता येणं आणि मीम्स समजणं. आता हे ऐकून अनेक तरुण म्हणाले, अरे हा तर आपलाच पक्ष आहे. पण खरी कमाल झाली सोशल मीडियावर. फक्त काही दिवसात या पक्षाच्या इंस्टाग्राम पेजनं 10 मिलियन फॉलोअर्स पार केले. हो, हा आकडा भारतातील अनेक मोठ्या राजकीय पक्षांपेक्षाही जास्त आहे. एका मीम पार्टीला इतका प्रतिसाद का मिळाला? कारण ही फक्त मजा नव्हती, ही दडपलेली चीड होती, ही बेरोजगारीची निराशा होती, ही पेपर फुटीमुळे उद्ध्वस्त झालेल्या करिअर्सची वेदना होती. आज लाखो तरुण अभ्यास करतात, रात्रभर जागतात, स्पर्धा परीक्षांची तयारी करतात आणि मग अचानक बातमी येते पेपर लीक. एका क्षणात वर्षाची मेहनत संपते आणि त्यामुळेच CJPच्या मीम्सवर लोक फक्त हसत नाहीत, तर त्यात स्वतःचं दुःख पाहतात. या पक्षाचा जाहीरनामा सुद्धा भन्नाट आहे. एका बाजूला उपरोध तर दुसऱ्या बाजूला गंभीर मागण्या. एक्झाम्पल म्हणजे निवृत्त सरन्यायाधीशांना सरकारी पदं देण्यावर बंदी, कॅबिनेटमध्ये महिलांना 50% आरक्षण. हे सगळं विनोदी शैलीत मांडलं गेलं, पण मुद्दे मात्र खरे आहेत. म्हणूनच लोक विचारायला लागले आहेत की हा फक्त विनोद आहे की भविष्यातील डिजिटल आंदोलनाची सुरुवात. आणि यातून एक समजलं, आजची पिढी रस्त्यावर उतरतेच असं नाही, ती इंटरनेटवरही उतरते. पूर्वी आंदोलनासाठी मोर्चे निघायचे, आज हॅशटॅग ट्रेंड होतात. पूर्वी घोषणा दिल्या जायच्या, आज मीम्स व्हायरल होतात. आणि CJPनं हेच दाखवून दिलं की आजचा तरुण हसत खेळत सुद्धा सिस्टीमला प्रश्न विचारू शकतो. पण एक गोष्ट नक्की, कॉकरोच जनता पार्टी उद्या निवडणूक लढवेल की नाही, सत्ता मिळवेल की नाही, हे कुणालाच माहीत नाही. पण त्यांनी एक गोष्ट नक्की केली आहे, तरुणांच्या मनात साचलेला राग, निराशा आणि व्यवस्थेविरोधातील भावना पूर्ण देशासमोर आणली आहे. आणि कदाचित म्हणूनच आज सोशल मीडियावर एक वाक्य जोरात फिरतंय, सिस्टीमनं ज्यांना कॉकरोच समजलं तेच आता ट्रेंड चालवत आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला काय वाटतं, ही फक्त एक मीम पार्टी आहे की तरुणांच्या असंतोषाचा खरा आवाज? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.